किती खाते बनेल? 2 का 3? 2. कसे कसे झालाय ना? चला समायोजनाचे नंबर टाकले सगळ्यांनी. आगम बाजू पासून सुरू करू. आगम बाजूची पहिली नोंद आहे प्रारंभिक शिल्लक. प्रारंभिक शिल्लक कुठे जात असते? 2 शिल्लक आहे आपल्याजवळ, रोख शिल्लक, बँक शिल्लक. दोन्ही कोणत्या शिल्लक असतात? प्रारंभिक आहे ना? प्रारंभिक शिल्लक कुठे जाते? आपण मागचा ताळेबंद बनवणार आहे म्हणजे याची नोंद आपल्याला पाहायची. याची नोंद ऑलरेडी तुमचं काय शिल्लक राहिलं? शिल्लकच आहे. उद्या 2-4 सुट्ट्या मटन शिजवलेलं आहे. प्रारंभिक शिल्लक झाली. त्याच्यानंतर आहे वर्गणी. वर्गणी किती आहे? 3, 21, 22, 23. 21 कोणतं वर्ष? मागील वर्षाची वर्गणी जाते मागील वर्षाच्या ताळेबंदाच्या समोरची बाजूला. मग आपण मागचा ताळेबंद बनवणार आहे काय? म्हणजे याची नोंद ऑलरेडी झाली आहे. आता दुसरी वर्गणी आहे 2022. मग 22 हे कोणतं वर्ष आहे? चालू वर्षाची वर्गणी येते आयव्यय खात्याच्या आय बाजूला. वर्गणी किती रुपये आणि याच्यावर एक आताच काढून टाकू. पहिल्याच नंबरची समायोजन आहे 31 मार्च 2022 रोजीची येणे बाकी वर्गणी रुपये 31 मार्च 2022 हे कोणतं वर्ष? पैसे अजून द्यायचे आहे. याला काय म्हणतात? कोणत्या वर्षाचे? चालू वर्षाचे अप्राप्त काय करायचे? मग किती रुपये अप्राप्त आहे? 6000 काय करायचे? आता बाहेर 55 हे झाली अप्राप्तची. हे पैसे अजून द्यायचे आणि यायचे आहे म्हणजे आपली संपत्ती आहे. चालू वर्षाची का मागच्या वर्षाची? चालू वर्षाच्या ताळेबंदात घेऊ अप्राप्त. इकडे किती ऍड केले? मग इकडे किती घेऊ? चला अजून एक पडा घेऊ. पहिली नोंद होती प्रारंभिक. चला 2 शिल्लक होत्या, रोख शिल्लक, प्रारंभिक शिल्लक कुठे गेल्या? त्याच्यानंतर वर्गणी किती आहे? मागच्या वर्षीची वर्गणी कुठे गेली? चालू वर्षाची वर्गणी कुठे आली? आता आहे 2023. हे कोणतं वर्ष आहे? पुढील वर्षाची वर्गणी जाते याला नाव द्यावं लागते किती रुपये? वर्गण्या संपल्या सगळ्या? नक्की. चला पुढची नोंद आहे प्रवेश शुल्क. आता सांगा प्रवेश शुल्क हे मंडळाचं खर्च आहे आणि उत्पन्न कुठे घ्यायचे? प्रवेश शुल्काची रक्कम आहे 25000 आणि या प्रवेश शुल्कावर वाचू पहा कोणत्या नंबरची? 4. प्रवेश शुल्काच्या 60% राशीचे भांडवलीकरण करा. किती टक्के? 60%. प्रवेश शुल्क किती आला? याच्या किती टक्के काढायला लागते? पहिले काळाचे 10%. 25000च्या 10% किती होईल? 2500. आता 20% काढू. 2500 आणि 2500 5000. 20% किती झाले? 5000. गोळ्या खतम झाल्या. मेंदू बाहेर काढा भाषा दिले जण कोणाला तो अंदर किती आहे आपला प्रवेश शुल्क? पहिले त्याच्या 10% काढून आपल्याला किती टक्के पाहिजे? मग गुणिले 6 करायचे. उत्तर येते 15. किती येते? 50% काढा म्हटलं असतं तर मग गुणिले 40% म्हटलं असतं गुणिले. आता 60% म्हटलं म्हणून 6. म्हणजे किती रकमेचं भांडवलीकरण करा? भांडवलीकरण म्हणजे त्याच्या मायनस भांडवलात
मग याच्यातून भांडवलीकरण काय करायचं? किती रुपये? बाहेर आले 10,000. हे झाली भांडवलीकरणाची. त्याच्यामधून भांडवलामध्ये मग पहिले भांडवल सांगा कुठं येत असते? सध्या आपल्याला भांडवल माहित नाही, पण आपण काय करू? प्रवेश शुल्क याच्यात ऍड करू. इथून किती मायनस केले? मग इथं प्लस किती होईल? जेव्हा भांडवल येईल तेव्हा हे याच्यात ऍड करून घेऊ. हो ना? मग गेलो काय आपण भांडवलावर? जेव्हा जाऊ तेव्हा करू ना. आताच घेऊ काय? तुमच्या मनानं आताच घेऊन गेलो. किती आहे भांडवल? हे याच्यात प्लस करून घेऊ. 2,65,000 झाले. चला, प्रवेश शुल्काचं काय केलं? भांडवलीकरण म्हणजे झालं. नंतर पहा, सभागृहाचे कुठे येईल? सभागृहाचे कसं ओळखलं? आयव्यय खात्याच्या आय बाजूला येईल. कसं आहे उत्पन्न? उत्पन्न आहे तर बरोबर आहे, पण काय म्हणजे काय होते? अरे आपण कोणत्या बाजूच्या नोंदी घेऊन राहिलो? आगम. आगम म्हणजे पैसा. सभागृहाचे भाडे म्हणजे आपल्या मंडळाचा एखादा सभागृह असो, ते सभागृह मंडळाला भाड्याने दिलं साक्षगंधाने. मग मंडळाले पैसे ते मंडळाचं एवढं नुकसान असं लागत तर आगम बाजूच्या नोंदी कुठे येते? शोधन बाजूच्या. हे आपलं उत्पन्न निमित्त किती? 4,000. पुढं आय म्हणजे सगळे उत्पन्न कुठे घ्या? क्रीडा सामन्यांपासून किती? त्याच्यानंतर देणग्या किती शिकलोय आपण? 2. देणग्या किती शिकलोय? कोणत्या कोणत्या रे? अथर्व, बेलसरे, हिमांशु, दोन देणग्या, एक उद्देशवाली, एक बिना उद्देशवाली. जर फक्त देणगी आलं तर ते देणगी आपलं आणि दुसरं त्याचा उद्देश आला तर ते आपली. आता जी देणगी आली हे देणगी कायची आहे? म्हणजे त्या देणगीचा काय आला? जर उद्देश आला तर ते देणगी आपली. पारितोषिकासाठी देणगी किती रुपये? 25,000. पारितोषिकाच्या देणगीनंतर वृत्तपत्रांची आपल्या घरी पेपर येते, पेपर जमा झाले ते रद्दी आपण विकले. आपलं उत्पन्न कुठे घ्यायचं? वृत्तपत्रांची किती? त्याच्यानंतर आहे ठेवींवर व्याज. ठेवी म्हणजे फिक्स डिपॉझिट. आपले पैसे कुठे जमा आहे? बँकेतल्या पैशावर व्याज मिळालं म्हणजे आपलं उत्पन्न कुठं घ्यायचं? ठेवींवर किती रुपये? 7,000. ठेवींवर व्याजानंतर आगम बाजू. आता शोधन बाजू. आगम वाल्या नोंदी कुठे आल्या? आय बाजूला. शोधन वाले कुठे? पहिल्या नंतरची नोंद आहे पगार व मजुरी. पगार कुठे येईल? किती आहे पगार? आणि त्याच्यावर एक कोणत्या नंबरची? वाचू. चालू वर्षाच्या पगाराचे 1,500 रुपये देणे. देणे म्हणजे पैसे अजून याला काय म्हणतात? आणि अदत्त काय करायचं? कोणत्या वर्षाचे अदत्त म्हणजे? किती रुपये? 1,500. अदत्त काय करायचं? बाहेर येते 24,000. अदत्त म्हणजे अजून द्यायचे आहे म्हणजे आपली. हे देता की हे देता? अदत्त पगार किती रुपये? इकडे किती प्लस केले? इकडे पण 1,500. पगारानंतर प्रवास व्यय.
व्यय म्हणजे सगळे खर्च कुठे घ्यायचे सांगा. प्रवास व्यय 7200. दुरुस्ती खर्च आपला काय आहे खर्च कुठे किती. त्यानंतर आहे खेळ सामग्री म्हणजे खेळाचं साहित्य आपली संपत्ती आहे. आणि खेळ सामग्री कुठे जाईल आणि त्याच्यासाठी लिहा लागते शिकलोय आपण त्या असा चार्ट शिकवलाय मी. खेळ सामग्री खरेदी हा चार्ट कधी लिहायचा जेव्हा एखाद्या संपत्तीची खरेदी किंवा विक्री आली. मग आता खेळ सामग्रीची काय आहे मग कायच्या समोर लिहू किती रुपये 40,000. खेळ सामग्रीच्या नंतर म्हणजे हिशोब खर्च कुठे येतात अंकेक्ष शुल्क 6,000. पुढे वृत्तपत्रे व न्यूजपेपर आपण चोरतो का खरेदी करतो. पेपर खरेदी केला तर आपली संपत्ती आहे काय आहे नक्की. मग वृत्तपत्रे कुठे घ्यायचं किती रुपये. त्यानंतर आहे मैदान भाडे आपला कुठे येईल सांगा मैदान भाडे. नंतर म्हणजे फिक्स डिपॉझिट मुदत ठेवी 5 वर्षासाठी बँकेत पैसे टाकले मग मुदत ठेवी ह्या आपला खर्च आहे की आपली संपत्ती कुठे जाईल त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणते फिक्स डिपॉझिट किती. त्यानंतर सगळे खर्च कुठे घ्यायचे मग सामान्य खर्च कुठे येईल किती रुपये. त्यानंतर प्रारंभिक शिल्लक कुठे जात असते आता हे जे शिल्लक आली हे कोणती आहे अंतिम शिल्लक जाते आणि 2 शिल्लक आहे रोख शिल्लक बँक शिल्लक. रोखीचे 3,000 बँकेचे आगम शोधनच्या नोंदी संपल्या. आता राहिल्या 5 होत्या त्यातली पहिल्या नंबरची अजून वाचतो. चालू वर्षाच्या वर्गणीचे 6,000 रुपये येणे म्हणजे कोणत्या वर्षाचे चालू वर्षाचे अप्राप्त वर्गणीत काय केले हे झाली याची आणि दुसरी नोंद कुठे झाली कोणता ताळेबंद दुसऱ्या नंबरची आहे 31 मार्च 2022 रोजी पगाराचे 1,500 रुपये देणे म्हणजे अदत्त काय केलं दुसरी ताळेबंदाच्या. आता नंबर 3 वर 1 एप्रिल 2021 रोजी 21 हे कोणतं वर्ष मग याच्या नोंदी किती होईल 1 जाईल मागील वर्षात आणि 1 जाईल चालू वर्षात बरोबर ना. समायोजन म्हणून नोंदी किती 1 कोणत्या वर्षीची होय 21 मग 1 मागच्या वर्षात जाईल आणि 1 पहिल्या नंबरची नोंद आहे इमारत आपली याची पहिली नोंद कुठे करायची मागच्या वर्षाची नोंद ऑलरेडी याची दुसरी नोंद कुठे करायची चालू वर्षात. इमारतीची रक्कम किती आहे 1,30,000 आणि त्या इमारतीवर एक समायोजन आहे काय आकारामध्ये किती टक्के मग 1,20,000 वर 5% घसारा होईल. घसारा यातनं काय करायचं बाहेर आले 1,14,000
हे झाली घसाऱ्याची दुसरी नोंद कुठे? हे असं लिहायचं. घसारा अंडरलाईन करून लिहून घेऊ. कशाचा होता? किती काढला पहा. हे झाली त्याची दुसरी नोंद. बरोबर. चला तिसरी समायोजन सुरू आहे आपली. इमारत झाली. आता इमारतीनंतर मोटार गाडी आपली. याची एक नोंद कुठं जाईल? हे नोंद करा लागल. दुसरी नोंद कुठे येईल? चालू वर्षात. मोटार गाडी. समायोजन काय करायचं? मग रक्कम बाहेर लिहून घेऊ. 80,000. मोटारीनंतर याची पहिली नोंद कुठे जाईल? मागील वर्षात. दुसरी नोंद कुठे जाईल? मग आता इथं लिहू का खेळ सामग्री? कारण याच्यासाठी लिहिलाय या चार्ट मध्ये पाहायचं. आणि पहा खेळ सामग्री किती नंबरवर आहे तिथं लिहून देऊ. 35,000. याचा अर्थ असा झाला का आपल्या मंडळाजवळ जुनी खेळ सामग्री किती होती? या वर्षात आपण अजून कितीची? आता झाली 75,000. आणि याच्यापैकी विकली का? मग विक्रीच्या पुढं आता किती उरले? आणि नंतर याच्यावर आकारामध्ये किती पर्सेंट? आता आकारात 10%. कशावर? 75च्या 10%. घसारा याच्यामधून बाहेर येते 67,500. हे झाली घसाऱ्याची आणि दुसरी नोंद. आय बाजूला. आय बाजूला. काय व्हिडिओ चालू आहे म्हणून खेळ सामग्री किती रुपये मायनस केले तिकडून? इकडे किती घेऊ? खेळ सामग्री नंतर अजून समायोजन राहिला आहे. भांडवल निधी. याची एक नोंद कुठे जाईल? मागील वर्षात. आणि दुसरी नोंद कुठे येईल? 2 लाख. तिसऱ्या नंबरची समायोजना संपली. चौथ्या नंबरची पहा झालेलीच आहे. पाचव्या नंबरची पहा अजून कोणती राहिली आहे? मग आता टोटल करू. टोटल करताना पहिले क्लोज करायचं आय व्यय खातं. मग अजून टोटलही करून दाखवू. पहिले आय बाजूची बेरीज करू. 0 0 5 5 10 10 शी 0. आजचा आला 1. आता चौथा 1 7 8 8 3 11 9 20 4 24 आणि 5 29 29 शी 9. आजचे आले 2. कॅरी किती झाले? किती नंबर झाले? आता पाचवा 2 आणि ह्या 1 3 3 आणि 5 8 89. आता या बाजूची करू पण इथं लिहायची इकडे साइडला लिहून घेऊ. पहिला नंबर 0, दुसरा नंबर 0, तिसरा 5 3 8 आणि 2 10 10 शी 0. आजचा आला 1. आता चौथा 1 आणि 7 8 8 आणि 6 14 आणि 4 18 आणि 8 26 आणि 5 31 31 आणि 6 37 37 आणि 9 46 आणि 7 53 53 आणि 4 57 57 ची 7. कॅरी झाले 5. आता नंबर किती झाले? पाचवा नंबर को आजचे किती आहे? चला 5 आणि हे 2 7 77. मग 89 मोठे आहे का 77? 89. तर दोन्ही इकडे लिहून घेऊ. 89 याच्यातून 77 मायनस. चला 89 मधून 77 मायनस 0 0 0 2 1 किती उरले? या बाजूने उरले ना. हां बेलसऱ्या याला नाव काय देत असते? वाढवा. वाढवा. खरं नाव काय आहे? सिंदूर जरा काय म्हणतात त्याला?
किंवा याचं दुसरं एक नाव आणखी आहे वाढवा. आता हा जो वाढवा आला, हा वाढवा भांडवलात काय करायचा? मग इथं प्लस करू, वाढवा 12,000 आणि बाहेर येईल 2,77,000 2,77,000. आता हे बघ, पहिला 0, दुसरा 0, तिसरा 5. आता नंबर 4. 1 आणि 5 6, 6 आणि 2 8, 8 आणि 7 15, 15 शी 5 1. आता पाचवा 1 आणि हे 2 3, 3 आणि 7 10, 10 शी 0 आता 6. 1 आणि हे 2 3,05,500. संपत्ती करू. पहिला 0, दुसरा 0, तिसरा 5. आता चौथा 4, 4 आणि 3 7, 7 आणि 5 12, 12 आणि 7 19, 19 आणि 6 25, 25 शी 5 2. आता पाचवा 2 आणि 8 10, 1 11, 1 12, 2 14 आणि 6 20, 20 शी 0 2 आणि हा 1 3,05,500. 3,05,500. बघतो. चला पटापट लिहून घ्या.